आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. मातीशी नाळ व कुटुंबाची साथ यामुळे यशस्वी होता येते. दिलीप शिरडोने. MPSC परीक्षेत उत्तीर्ण होत गटविकास अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल संतोष कुमार माने यांचा सत्कार. शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील सर्वसामान्य कुटुंबातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही स्पर्धा परीक्षेमध्ये संतोष कुमार माने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या गटविकास अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल शिक्षक मित्र परिवारामार्फत हृदयपूर्वक सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी आरोही संतोष माने शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात 16वी आली, त्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशामध्ये कुटुंबियांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असल्याने त्यांचाही कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यश मिळवताना घेतलेले परिश्रम व सहकार्याने दिलेले सहकार्य याचा विसर होऊ न देता मातीशी नाळ व कुटुंबाची साथ यामुळे यशस्वी होता येते, असे प्रतिपादन दिलीप शिरडोने यांनी केले. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ पत्रकार गणपती कागे म्हणाले की गरिबीचे चटके, गुरूंचा आदर याची जाणीव ठेवल्याने जीवनात यशस्वी होता येते. गरिबाची लेकरं शिकली पाहिजेत यासाठी सदैव प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. पत्नीची खंबीर साथ, आईचे परिश्रम, बंधूंचे प्रेम, मित्रपरिवाराची साथ, मनाशी ठरवलेले स्वप्न याच्या बळावर गटविकास अधिकारी पदाचे यश मिळवता आल्याची भावना संतोष कुमार माने यांनी काढली. यावेळी मेहबूब मुजावर, अशोक गायकवाड, मोहम्मद हनीफ मुल्ला, कुमार तवंतकर, हेमंत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अलाबक्ष नदाफ, हुसेन जमादार, संजय गायकवाड, सुनील कोळी, फिरोज कोरबू, सूरज माने, सागर माने, राकेश माने, गोपी राजपूत, दीपाली माने, मंगल माने, अनिता माने, संजय गावडे, शीतल गवळी, प्रिया गवळी उपस्थित होते. सूरज माने यांनी स्वागत केले तर विनोद माने यांनी आभार मानले. सूत्रसंचलन अशोक कोळी यांनी केले. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.